लग्न सोहळा संपन्न होणार आहे, परंतु लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही मामांचा परिचय करून देते. या ठिकाणी नवरदेव तुम्ही माग सारखं, मामा इकडे उलटा. दोन्ही मामांचा परिचय करून देते. मामा पुढे या. हे दिस इज नवरीचे मामा आणि दिस इज नवरदेवाचे मामा. वा, नवरदेवापेक्षा मामा जास्त खुश आहेत. कमी वेळात बायको भेटली त्यांना हा नवरदेव रिपासिंग की असं आहे ना, म्हणजे पुढच्या वर्षी काय स्क्रॅपला काढायचं काय. असू द्या. दोन्ही मामांचा परिचय आहे बरं का. हे दिस इज माझे मामा. मामा असं इकडं. सध्या इलेक्शनच्या पिरियड चालू आहे, आतापासून सेटिंग लावं लागते. दिस इज माझे मामा आणि दिस इज नवरदेवाचे मामा. मामा असं इकडं. दोन्ही मामांचा परिचय असा बरं का. हे माझे मामा, दिस इज माझे मामा. तुम्ही म्हणाल नवरी फार इंग्रजी बोलती, खूप शाळा शिकली वाटतं. खरं सांगू का, मी की नाही खूप शाळा शिकले बरं का. खूप म्हणजे खूप शाळा शिकले बरं का. एवढी शाळा शिकले मी की नाही, येल होऊन बिलबिल झाली. एवढी शाळा शिकले. परंतु मामांचा परिचय करून देते बरं का. हे माझे मामा राहायला सध्या भारतात नसतात. कुठे असतात? मामा राहायला सध्या अमेरिकेला असतो. काय करतात तिकडं? हो ना मामा, तुम्ही फक्त हो म्हणा, बाकीचं मी सांभाळते. मामा राहायला सध्या अमेरिकेला असतात बरं का. काय करतात तिकडे? मामांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे. काय? या ठिकाणी मामांचा परिचय करून देते बरं का. हे माझे मामा बरं का, राहायला सध्या अमेरिकेला असतात बरं का. काय करतात तिकडं? मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे बरं का. काय? मामा की नाही तिकडं हा. चपला सांदाला असतो. आणि हे माझ्या होणारे मिस्टरांचे मामा. कुठे असतात? मामा राहायला सध्या हा. दुबईला असतात. ते काय करतात तिकडे? मामांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे बरं का. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय? मामा की नाही तिकडं हा. केसाव फुगे विकायला असतात. परंतु लग्न करता दोन्ही मामा उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही मामाला धन्यवाद. लग्न करता मामांनी विमान बुक केलं होतं बरं का. पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. दोन्ही मामांसाठी जोरदार टाळ्या होत्या. या ठिकाणी मामांचा परिचय झालेला आहे. आता या ठिकाणी मुख्य परिचय करून द्यायचा राहिला. मामा तुम्ही मागे जावा, नवरदेव इकडं मरा. इकडं तोंड करा. असू द्या बरं का. तरण म्हणतं नग नग म्हणून माता राहिलं लग्नाला उभं, असं काम झालं. असू द्या. आमच्या यांचा परिचय करून देते बरं का. बरं का मुलींनो, हे तुमचे होणारे दाजी आणि माझे होणारे मिस्टर बरं का. राहिलं सध्या साऊथ आफ्रिकेला असतात. हे काय करतात तिकडे? साऊथ आफ्रिकेला. तिकडच्या कलरचा यांच्यावर जास्त प्रभाव आहे. तुम्ही आमच्या यांच्या कपड्यावर जाऊ नका, हा यांचा नाईटचा ड्रेस आहे. पण बरं का आमचे हे बरं का साऊथ आफ्रिकेला यांचा खूप मोठा बिझनेस आहे बरं का. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय? आमच्या हे की नाही तिकडं हा. म्हशी सांभाळत असतो. पण नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे बरं का. आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे बघा. ऐका ना, स्वतःच्या पायावर उभा. कारण अशी कर्तृत्व मुलं आजकाल पाहायला सापडत नाहीत. आणि त्यापेक्षा विशेष म्हणजे आमचे हे निर्व्यसनी आहेत. आमच्या यांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. नाही ना, नाही ना. जास्त मन हलू नका, बाकीच्या डाऊट येतोय. पण नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे बरं का. कारण आजकाल शेतीवाल्याला कोणी मुलगी देईना. आता स्वतः शेतकरी सुद्धा म्हणतो आमची मुलगी शेतीवाल्याला द्यायची नाही. का? कारण मुलीला शेतामध्ये काम करावं लागेल. जो तो म्हणतोय मुलगा नोकरीवाला पाहिजे. मुलीचे आई वडील म्हणतात आम्हाला जावई नोकरीवाला पाहिजे. तो सरकारी नोकरीला असला पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, त्याला महिन्याला 1.5-2 लाख रुपये पगार असला पाहिजे. आणि पुणे मुंबई सारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी त्याचा
4-5 मजली बंगला असला पाहिजे आणि गावाकडं नावाला का होईना पण त्याला 5-25 एकर शेती असली पाहिजे. आणि एवढी सगळी शेती असून सुद्धा आमची मुलगी शेतात कामाला गेली नाही पाहिजे. काय जमाना आलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही डिमांड कितीही मोठ्या गोष्टीची करा, मी त्याला विरोध करत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकऱ्याला मात्र कधी कमी समजू नका. कारण जो स्वतःचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, आणि जो संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात दादा. म्हणून शेतकरी हा जगाचा राजा आहे. म्हणून या ठिकाणी त्याला बोलता बोलता फार उशीर झालेला लग्न करता बरं का. आणखीन एक महत्वाचा परिचय करून द्यायचं राहिला बरं का. पिंट्या पिंट्या इकडे बघा. बाबा बाबा उठवा त्यांना, उठवा. काय ना पप्पाची ओळख करून देते मी. पिंट्या उठवा. सेकंड हँड पप्पा म्हणून नाराज काय की पिंट्या. पण माझ्या लेकराचं भाग्य बघा बरं का. माझ्या लेकराचं नशीब बघा, आईच्या लग्नामध्ये अक्षर टाकायला उभे. असू द्या मामा, जास्त सावरू नका, मग ते उघडं पडतंय सगळं. पिंट्या हे बाळा, ऐश्वर्या हे का आपले पप्पा. मन पप्पा बाबा. पिंट्याचा डायनामा चांगलाच मोठा आहे. मन पप्पा पप्पा. बाबा बाळा मस्त पैकी एक पप्पाची पप्पी घे. हा पप्पी घे पप्पाची. हा आणि बरं का हो, हे आपलं कॅलेंडर बरं का 1972 मधलं बरं का. पिंट्या कसं काय वाटले पप्पा, कसं काय वाटले पप्पा. चांगले चांगले. चला, पण माझ्या लेकराचं नशीब बघा, नशीब बघा. माझ्या लेकराचं भाग्य बघा, भाग्य. आईच्या लग्नामध्ये अक्षर टाकायला उभे. चला अक्षताला का इकडे पाठीमाग लग्नाला सुरुवात करायची. अक्षताला का इकडं पाठीमाग उभं राहिलेली. नसल्या आलं तर कोणी चपलान दगड फेकून मारू नका. चला हेलो हेलो विको द्यायला. हेलो हे शांत बसा सर्वांनी, बडबड करू नका. गो. हेलो. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मुरीश्वरो सिद्धिदो मल्लाळो मुरुडो विनायक महो चिंतामणी तीव्र लेण्याद्री गिरिजात्मज सुवर्धो विघ्नेश्वरो ओझरो ग्रामो रांजन
संस्थितो गणपती शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान सावधान. बाकीच्यांनी खाली बसा बाकीच्यांनी सर्वांनी. या ठिकाणी लग्न सोहळा संपन्न झालेला आहे. मामा नेमकं लग्न आमचं होतं का तुमचं होतं?